सांगली महापालिकेच्या पहिल्याच महासभेत विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी प्रशासक काळात झालेल्या काही भूसंपादनाच्या ठरावावरून प्रशासनाला जाब विचारला होता। प्रशासकीय काळातील सर्व ठराव महापौर, उपमहापौर आणि सर्व गटनेते बसून पडताळणी करतील असे आदेश महापौर धीरज सूर्यवंशी यांनी या सभेत दिले होते। मात्र याची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे संतप्त झालेले विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेस नगरसेवकांनी आजच्या सभेत सांगली महापालिकेचे भूसंपादन करणे आहे असे फलक फडकावत सभागृहाचे लक्ष वेधून घेतलंय। तुमच्या आदेशाला काही किंमत आहे का असा जाब महापौरांना विचारलाय। दरम्यान सर्व गटनेते बसून या ठरावाची पडताळणी करा, फेरनिर्णय घ्यायचे की कसे याचा निर्णय पुढील महासभेत घेऊया असे सांगत या विषयावर पडदा टाकलाय। दरम्यान मुस्लिम ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी आरक्षित जमिनींपैकी काही जमिनींवर क्रीडांगणासाठी आरक्षित केल्याचा मुद्दा नगरसेवक फिरोज पठाण यांनी मांडत ते ठराव विखंडित करण्याच्या निर्णयाबाबत काय झालं असा सवाल उपस्थित केलाय। यावर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी मी स्वतःचा पाठपुरावा करत आहे, नगर विकासच्या मुख्य अप्पर सचिव यांना भेटलो आहे। त्यांनी संचालक नगर रचना पुणे यांच्याकडे अहवाल मागितलाय। कोणत्याही स्थितीत हा ठराव विखंडित करूच। भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशीही याबाबत चर्चा केली असे सांगत पूर्वी दोन्ही समाजाच्या दफनभूमीसाठी संपादित केलेली जमीन तशीच राहील अशी ग्वाही दिली। गत महासभेत नगरसेवकांनी प्रशासकीय काळातील कारभारांवर बोट ठेवत असताना भूसंपादनाचे अनेक विषयही चव्हाट्यावर आणलेत। विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी कुपवाड येथील भूसंपादनाच्या ठरावावरून प्रशासनाला कोंडीत पकडलं होतं। कुपवाड सर्वे नंबर 50-2-4 या मंजूर रेखांकनातील पूर्व पश्चिम 30.48 मीटर डीपी रस्त्याने बाधित क्षेत्राच्या नुकसान भरपाई, कुपवाड सर्वे नंबर 50-23-3 या मंजूर रेखांकनातील पूर्व पश्चिम 30.48 मीटर डीपी रस्त्याने बाधित क्षेत्राच्या नुकसान भरपाई, कुपवाड सर्वे नंबर 49-1-3 या मंजूर रेखांकनातील पूर्व पश्चिम 30.48 मीटर डीपी रस्त्याने बाधित क्षेत्राच्या नुकसान भरपाई व कुपवाड सर्वे नंबर 50-1-अ जुना 98-1 पैकी या मंजूर रेखांकनातील पूर्व पश्चिम 30.48 मीटर डीपी रस्त्याने बाधित क्षेत्राच्या नुकसान भरपाई ठरावाबाबत शंका उपस्थित केली होती। दरम्यान सर्व पदाधिकारी, गटनेते, विरोधी पक्षनेते या ठरावांची पडताळणी करतील असे आदेश महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सभागृहात दिले होते। मात्र यावर काहीच कारवाई झाली नाही। त्यामुळे आजच्या सभेत मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी सांगली महापालिकेचे भूसंपादन करणे असे फलक फडकावत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले। महापौर साहेब, तुमच्या निर्णयाला काही किंमत आहे की नाही असा थेट सवाल उपस्थित केलाय। महापौर सूर्यवंशी यांनी याची तातडीने दखल घेत सर्व गटनेत्यांना ठरावाची पडताळणी करण्याचे आदेश दिलेत। यानंतर या विषयावर पडदा पडलाय।